माझी आजी आज मला करवंद कापून देत आहे. करवंद असे मधातून कापून घेणार आहोत आपण. आता करवंदाचा मुरब्बा मी करणार आहे. असे कापायचे आहेत करवंद. याच्या बिया नाही काढायच्या आहेत आपल्याला. त्याच्यानंतर आपण 1 किलो साखर घेतलेली आहे कढईमध्ये. याचा पाक बनवून घेणार आहे आपण आता. साखर थोडी गरम झाली की 1 वाटी पाणी टाकायचं याच्यात. पाक झाल्यानंतर असं पातळ होतंय. असं छान उकळून घ्यायचं हे पाक. त्यानंतर याच्यात आपण आता करवंद टाकणार आहे. करवंद टाकल्यानंतर याला 5 मिनिटं शिजवून घेणार आहे आपण. अशा प्रकारे आपण याला 5 मिनिटं शिजवून घेतले. हा मुरब्बा थंड झाल्यानंतरच बॉटलमध्ये भरायचा. गरम कधीच नाही भरायचा. याला पहिले थंड होऊ द्यायचं. करवंदाचा मुरब्बा बघा किती छान झालेला आहे आपला. आता थंड झाला आहे त्याच्यामुळे आपण भरणीत भरून घेणार आहे. मुरब्बा छान गुलाबीसर झालेला आहे. माझी ही रेसिपी तुम्ही पण करून बघा. बघा किती छान दिसतोय करवंदाचा मुरब्बा आपला.